बेळगाव शहर विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या घोर दुर्लक्षामुळे नवीन सीडीपी साठी टेंडर देऊन 1 वर्ष उलटूनही अद्याप टेंडर मिळालेला ठेकेदार कामासाठी हजर न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। बुडा अधिकाऱ्यांनी काही भूमाफियांच्या दबावाला बळी पडून 2013-14 मध्ये सीडीपी साठी टेंडर काढण्यास विलंब केला होता। त्यावेळी भूमाफियांच्या दबावामुळे बुडा अधिकाऱ्यांनी सीडीपीत आपल्या सोयीप्रमाणे बदल केल्याचे आरोपही झाले होते। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सीडीपी टेंडर प्रक्रियेतही काही बुडा अधिकाऱ्यांवर भूमाफियाच्या हस्तक्षेपाचा आरोप होत आहे। टेंडर होऊन 1 वर्ष उलटूनही टेंडर मिळालेल्या AIISL ग्रुपचा ठेकेदार अद्याप कामासाठी हजर झालेला नाही। यामुळे विकास कामे ठप्प झाली असून यास बुडामधील काही अधिकाऱ्यांची बेफिकिरी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे। नवीन सीडीपी टेंडर प्रक्रियेसाठी भूमाफियांकडून दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपही समोर आलाय। भाजप सरकारच्या कार्यकाळात निवासी भूखंडासाठी निश्चित करण्यात आलेली जमीन स्थानिक राजकारण्यांच्या सांगण्यावरून कृषी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्यानं अनेक शंका निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे तातडीने बुडा अधिकाऱ्यांनी नवीन सीडीपी साठी टेंडर काढून विकास कामे सुरू करावीत अशी जोरदार मागणी होत आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।